देवीसिंग पळाला आणि लालीवर हल्ला झाला आणि तिचं रक्त पडायला लागलं. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, लकी पळत येतो. लाली म्हणते, भाऊजी काय झालं, तुम्ही एवढं का पळत आलात? तो वहिनी, तुमची जी भीती होती ना ती खरी ठरली. ती म्हणते, म्हणजे? ओ गोपाळा स्ट्रेचरवर घेऊन जात होते. लाली घाबरून म्हणते, काय झालं त्यांना? तो माहीत नाही, पण मी जेव्हा गेलो होतो ना त्या ॲम्ब्युलन्स आली आणि पोलीस स्टेशनमधून गोपाळा स्ट्रेचरवर आणत होते. नक्की काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. आता लाली घाबरते आणि ती पण पळत सुटते. मंगी आणि जित्या वाड्यावर जातात आणि आप्पा आप्पा करून ओरडत असतात. आप्पा म्हणतात, काय झालं बोंबलायला? ते म्हणतात, आपला गोपाळ. फुलाबाई घाबरून विचारते, काय झालं गोपाळला? माझ्या गोपाळला काय झालं? आप्पा म्हणतात, त्याचं काय आता जित्या सांगत असतो, अहो गोपाळला स्ट्रेचरवरून घेऊन गेले. मी सुधाकरला विचारायचा खूप प्रयत्न केला पण तो काही बोलला नाही. फुलाबाई म्हणते, काय झालं गोपाळला? तो माहीत नाही, पण तो शुद्धीत नव्हता. आजी म्हणते, बरं झालं एकदाचा मेला, पिढा गेली गावावरची. रणजी म्हणते, बाई ग, मेला बिला की काय? मगाशी दिवा विजला आणि अपशकुन झाला, तेव्हाच मला वाटलं नक्कीच काहीतरी होणार. इकडे मात्र सगळे गोपाळा शोधत असतात पण तो काही सापडत नाही. सुधाकर फौज बोलून घेतो, ते पण येतात. आता शोधाशोध चालू असतो पण सुधाकरला मात्र चांगलेच इंडिकेटर लागतात, कारण तो पळाल्यामुळे आता जामकर साहेब काय करतील यानेच त्याला घाम फुटतो. लाली लॉजवर जाते आणि विकी आडवा येतो. लाली म्हणते, काय? तो हसून म्हणतो, तुम्ही दिलेलं रेंट संपलाय. लाली म्हणते, तुला रूमचं भाडं पैसेच पाहिजे ना, देते आणून. ते आता रूममध्ये जाते. विकी तिच्या मागे जातो आणि सुरा काढतो. हाती चावीने तिचं रूमचं दार उघडतो. त्यावेळेस लाली वॉशरूममध्ये पैसे काढत असते. ती आता बाहेर जाते तो विकी उभा असतो. ती म्हणते, आत काय करतोस? तो चाकू दाखवत म्हणतो, आता लाली घाबरते आणि पैशाचा बंडल खाली पडतो. पण त्याला म्हणते, चाकू दाखवून धमकवतोस? बोट करत म्हणते, तुला लय मागात पडल, आणि पैशाचा बंडल घेण्यासाठी खाली वागते. पण विकी तिच्या हातावर चाकू मारतो. आता लाली किंचाते आणि हात पकडते. तिच्या हातातून रक्त वाहत असतं. लाली बघते तर जमिनीवर टपाटप रक्त पडत असतं. विकी म्हणतो, आता नाही सोडणार तुला. तो आता एवढा रागात असतो की लाली शॉकून बघायला लागते. तो तुला काय वाटलं? तुला घाबरलो आणि मी माघार घेतली? पण नाही, मी तुझ्या नवऱ्याला फोन केला. आता बघ, तो आल्यानंतर तुझी काय हालत वाईट होते. आता मात्र लाली जाम हादरते आणि म्हणते, काय पाहिजे तुला? पैसे ना? पैसे पाहिजेत, देते मी पैसे. तो पैसे तर मी घेणारच, आता तू कुठे जाणार? पण त्यासोबत तुला अद्दल पण घडवणार. आजपर्यंत या विकीवर कुणी हात उचलला नाही आणि तू डायरेक्ट रक्त काढलंस. तुला काय वाटलं मी घाबरलो, पळून गेलो, आता मी काहीच करणार नाही? पण नाही, त्याच वेळेस मी ठरवलं तुला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. पण त्याला माहीत नसतं ती असती लाली लाली लाली, आणि तीच लाली जोरात एक लात मारते आणि विकी कुठल्या कुठे जाऊन पडतो. आता लाली पळत जाते, त्याच्या छातीवर पाय ठेवते आणि म्हणते, मला धडा शिकवणार? मला? तुला किती वेळा समजावलं माझ्या नादाला लागू नकोस, पैसे घे आणि गप्प राहा. पण नाही. तो हात जोडून म्हणतो, मॅडम मला माफ करा, चुकलो मी, पण यापुढे असं नाही करणार. लाली म्हणते, एकदा विश्वास ठेवला, आता नाही. इकडे देवीसिंगच्या मागे लागलेले असतात आणि तो लपून बसतो आणि म्हणतो, लाली आता मी तुला सोडणार नाही. तुझ्यामुळे माझे पैसे पण गेले आणि मला मार पण खावा लागला. आता या गावात राहण्यात काहीच तथ्य नाही. मला इथून जावं लागणार, कारण काही केल्या तो जामकर काय सोडणार नाही. आता सुधाकर सगळे पोलीस देवीसिंगचा पाठलाग करत असतात. सुधाकर म्हणतो, काहींनी इकडं जा आणि काहींनी तिकडं. मनात म्हणतो, हा गोपाळ सापडला नाही ना, साहेब काय मला सोडायचे नाही. याच्या नाटकाला मी बळी कसा पडलो? घरी मात्र फुलाबाई रडून गोंधळ घालते आणि म्हणते, माझा गोपाळ वाचवा ना त्याला. आजी म्हणते, काय बोंबलं ती? अगं त्या मुडद्याला काय बी होत नसतंय, तो एवढं लवकर मरणाऱ्यातला नाही आहे. आणि माझा ऐका, गेला ना आता जाऊ द्या, नाहीतर एक दिवस रडायची वेळ येईल. देवीसिंगमुळे सगळीकडे गोंधळ उठतो. पण आता बघूया देवीसिंग खरंच लॉजवर पोहोचतो का? असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.